नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. बरेच दिवसापासून चाललेलं आहे बीड म्हणजे बिहार आहे की काय, त्यानंतर डी फॉर धनंजय की डी फॉर डॉन, हाच विषय आपण घेऊन आलेलो आहोत सध्या. आणि बऱ्याच असं चालू आहे की संतोष गायकवाडांचा जो घृणास्पद आणि अमानुषपणे अशी हत्या त्यांची जी झाली, त्याचं गंडांतर ह्यांच्या मंत्रिपदावर येते का, हे आपण त्यांच्या कुंडलीद्वारे बघायचं आहे. काय आहे की हाताखालची असलेली माणसं सुद्धा त्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये पाहिजेत. जर ती आपल्या बाहेर कंट्रोलच्या बाहेर गेली तर मात्र त्याच्या अंगाला म्हणजे जबाबदारी स्वतःला घ्यावी लागते. अशीच काही परिस्थिती उद्भवलेली आहे असं मला वाटतंय. त्यांचा जन्म झाला 15 जुलै 1975 साली, म्हणजे साधारण आताच्या घडीला त्यांचं 49 वय आहे. राशी कुंडली मांडलेली आहे. 100% त्यांची रास कन्या आहे. कन्या राशीमध्ये चंद्र आहे. वृश्चिक राशीमध्ये राहू आणि नेपच्यून आहे त्यांच्या कुंडलीमध्ये, म्हणजे राशी कुंडलीमध्ये 3ऱ्या स्थानामध्ये राहू आणि नेपच्यून आहे. त्यानंतर राशी कुंडलीमध्ये 7व्या स्थानामध्ये मीनेचा गुरु आहे. मंगळ मेष राशीचा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे की जो ग्रह स्वराशीचा असतो तो ग्रह चांगला समजला जातो. या दोन गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट कळते की गुरु आणि मंगळ हे दोन ग्रह त्यांच्या कुंडलीमध्ये चांगले आहेत. पुढचं जे आहे की मिथुन राशीमध्ये बुध हा सुद्धा चांगला म्हणू शकतो, स्वराशीचा आहे. परंतु मिथुन राशीमध्ये रवी आणि शनी यांची या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर ती अंशात्मक युती आहे. रवी 29 अंशावर आहे आणि शनी सुद्धा 29 अंशावरती आहे. रवी हे सरकारी दृष्टिकोनातून बघितलं जातं, राजकारणावरून बघितला जातो, आणि शनी हा नियमामध्ये राहणारा असा हा ग्रह आहे. या दोघांची अंशात्मक युती हेच सांगते की जवळजवळ आत्ताच्या गोष्टीला अल्टिमेटमच दिलेला आहे की नियमात राहणं हे अशा व्यक्तींना फार गरजेचं आहे. नियमाच्या बाहेर पडलं तर अंगलट येण्याची शक्यता आहे आणि जी इमेज आहे ती खराब होण्याची सुद्धा जास्त चान्सेस या ठिकाणी आहेत. आणि सध्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर सध्या मंगळ आणि बुध हे दोन ग्रह सध्या अनिष्ट ग्रहमान चालू आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त त्रास हा अजूनही 30 जानेवारीपर्यंत जास्त करून होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर अजूनही मे महिन्यापर्यंत 50% आणखी तो त्रास राहील. त्याच्यानंतर मात्र थोडं रिलीफ त्यांना मिळू शकतं. परंतु तोपर्यंत मात्र त्यांनी संयमी भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा मंत्रिपद सुद्धा जाण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. कारण शनी हा नियम ठरवणारा, नियमाप्रमाणे वागायला लावणारा ग्रह आहे आणि त्याची युती रवी बरोबर आहे, म्हणजे सरकारी दृष्टिकोनातून राजकारणाबद्दल. त्यामुळे अत्यंत सांभाळून त्यांना भविष्याची पावलं उचलावी लागणार आहेत. आणि त्याच्याबरोबर सिंह राशीचा जो शुक्र आहे तो सुद्धा, म्हणजे त्यांचं नाव खराब होण्यामागं किंवा अंगावर शिंतोडी उडण्यामागं हे सुद्धा, चिखल उडण्यामागं हे सुद्धा कारण आहे की सिंहेचा शुक्र आणि सिंह राशीचा रवी शनी बरोबर असल्यामुळे वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं म्हणजे सुख त्यांना तितकं त्या प्रमाणामध्ये मिळालेलं नाही आहे. आणि शुक्राच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना असमाधानीच आणि नाव खराब होण्याचे सुद्धा योग त्यांच्या कुंडलीमध्ये आहेत. आणि ते आपण आता बघत सुद्धा आहोत. वेगवेगळ्या जणांची नावं त्यांची जोडली जात आहेत. नाव बदनाम करायचं सुद्धा हे कर्कट कारस्थान या रवी आणि शनी यामुळे ह्या अशा गोष्टी त्यांना भोगायला लागत आहेत. बघूया पुढे काय होणार आहे तर वेळच कळवेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता या नंबरला 98 22 11 94 72. नमस्कार.